मित्रांनो, असं म्हणतात की संकटे ही माणसाच्या आयुष्यात त्याला अडचणीत टाकण्यासाठी नाही, तर हे बघण्यासाठी येतात की ज्या व्यक्तीवर हे संकट आलंय तो आणि त्याचा परिवार हे संकट किती ताकदीने पेलू शकतात. मित्रांनो, मागच्या वर्षी माझ्यावरतीही असंच एक संकट आलं होतं. ऑप्टिक न्यूरायटिस, कधीही न पाहिलेला न ऐकलेला असा हा आजार माझ्या विशूला जडला होता. खरं तर या आजाराची ट्रीटमेंट एखाद्या न्यूरोलॉजिस्टकडे घेणं गरजेचं होतं. मुंबईत आम्ही एक न्यूरोलॉजिस्टकडे गेलोही होतो, पण त्यासाठी विशाखाला ॲडमिट होणं खूप गरजेचं होतं. आणि विशाखा ॲडमिट असताना आरोहीकडे कोणी लक्ष द्यायला नसेल, त्यामुळे आम्ही ह्या आजाराची ट्रीटमेंट गावी घ्यायचा निर्णय घेतला मिरजेचे सुप्रसिद्ध डॉक्टर ससे यांच्याकडे. आणि ट्रीटमेंटच्या निमित्ताने आमचं गावी असं हे वरचेवर जाणं चालूच होतं. आणि गावावरून येताना आपल्याच लोकांचं असं भावनिक होणं हे आम्हाला सवयीचं झालं होतं. पण मित्रांनो, काय करणार, पोटासाठी नोकरीसाठी मुंबईला जाणं हे तितकंच गरजेचं होतं. ट्रीटमेंटचा भाग म्हणून विशाखाला स्टेरॉईडच्या गोळ्या चालू होत्या आणि त्याचे साईड इफेक्ट्स म्हणून विशाखाची ही अशी अवस्था झाली होती. गोबऱ्या गोबऱ्या गालाची माझी विशू. हो, खरं तर विशाखाला हे असं पाहणं खूप त्रासदायक होतं, कारण विशू ही अशी मुलगी आहे जी स्वतःची खूप काळजी घेते, आपल्या हेल्थची, आपल्या असण्याची, दिसण्याची. आणि तिला हे असं पाहणं खरं तर मनाला खूप वेदना देणार होतं. पण काय करणार, आपल्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे ह्या ट्रीटमेंट घेणं गरजेचं होतं. पण खात्री होती, एक ना एक दिवस विशू ह्या आजारावर मात करेल आणि आपल्यावर आलेलं हे संकट आपण परतवून लावू. तर अशी ही ट्रीटमेंट जवळजवळ वर्षभर चालली. वर्षभर आमचं गावी येणं जाणं चालू होतं. त्यानिमित्ताने होणारा खर्च, मानसिक त्रास खूप वेदना देणारा होता. आणि अशा सगळ्यात तो दिवस आला. हो, माझ्या विशूचा वाढदिवस. आणि तो वाढदिवस तितक्याच जोमाने करायचं मी ठरवलं आणि तो केलाही. हा असा. मम्मा झोपली का काय? हात बीत घावन तिचा. हॅपी बर्थडे मम्मा. हॅपी बर्थडे. Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Vishaka. Happy birthday to you. Tara, Avila, Tara.
मित्रांनो, आयुष्याची नौका ही अशी चालत राहिली पाहिजे. संकट येत राहतील, संकट जात राहतील. म्हणून काय आपण हारायचं नाही, थांबायचं नाही. मित्रांनो, तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांच्या जोरावर मी आणि माझा परिवार या संकटातून बाहेर पडू शकतो. हो मित्रांनो, माझी विशू आता ठणठणीत बरी आहे. येस, ऑल इज वेल. सो चला तर मित्रांनो, पुन्हा सुरू करूया जे थांबलं होतं काही काळांसाठी. येस, अरुविज जर्नी या माझ्या यूट्यूब चॅनेलचा प्रवास थोड्या काळांसाठी थांबला होता. तो मी आता पुन्हा सुरू करतोय, जोमाने सुरू करतोय. सो ह्या माझ्या प्रवासाला तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छाने खूप खूप साथ द्याल अशी मी आशा करतो. आणि मला खात्री आहे ती तुम्ही नक्की द्याल ना.